महापालिकेत वारसा हक्कानं नोकरी मिळवण्यासाठी वर्षोनुवर्ष दार ठोठावणाऱ्या वारसांना आता दिलासा मिळणार आहे। महापालिकेनं नवीन प्रणाली राबवण्याची तयारी सुरू केली असून येत्या काळात वारसाला नोकरी मिळण्यासाठी केवळ 2 ते 3 महिन्यांचाच कालावधी लागणार आहे। त्यामुळे हजारो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल। महापालिकेतून दरवर्षी सुमारे 800 ते 900 कर्मचारी सेवानिवृत्त होतात। विशेषतः सफाई कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात। काही जणांची वयोमर्यादा संपल्यानंतर देखील प्रकरण प्रलंबित राहिल्यानं अनेकांना खासगी नोकरीकडे वळावं लागलं होतं। त्यातही अनेक जण ठोक वेतनावर 10 ते 12 वर्ष काम करत असूनही नियमित नोकरीचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं। महापालिकेनं अखेर या समस्येवर उपाय करत वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 2023 पर्यंतची 350 प्रकरणं, 2024 मधील 70 प्रकरणं मार्गी लावली असून 2025 मधील 65 प्रकरणं अंतिम टप्प्यात आहेत। वारसा हक्काची इतकी मोठी प्रकरणं निकाली काढणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे। प्रभाग समितीने वारसा हक्काची प्रकरणं स्वीकारली जाणार आहेत। संबंधित ठिकाणी कागदपत्र तपासून प्रकरणं तयार केली जाणार आहेत। त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ती महापालिका मुख्यालयात पाठवली जाणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेस फक्त 2 ते 3 महिने लागणार आहेत। त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कालावधीत महापालिकेच्या सेवेत सामावून घेता येणार आहे। या निर्णयामुळे वारसांना मिळणाऱ्या नोकरीची वाट आता मोठ्या प्रमाणात सुकर झाली आहे।